बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि हरि 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 बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद मुकुंद माधव गोविंद हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद देवकी नंदन, यशोदेचा नंदलाल, माखन चोर, बाळगोपाळांचा सखा, गोपिकांचा मुरलीधर, एका करंगीवर पर्वत उचलणारा गिरीधर, एवढंच नाही तर कालिया मर्दन करणारा, कंसाचा वध करणारा आणि त्याचप्रमाणे सुदामाशी मित्रत्व जपणारा त्याचा सखा कृष्ण, भक्तांचा पालन करता आणि दुष्टांचा संहार करता, अशी श्रीकृष्णाची अनेक रूपे आपल्याला आकर्षित करतात. त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतून कर्मयोगापासून ते ज्ञानयोगापर्यंतचा प्रवास घडवला आणि तेच योगेश्वर श्री भगवान. त्यांच्या जन्माष्टमीचा सोहळा आज आपण कथा आणि भजन याच्यातून साजरा करणार आहोत. कृष्ण जन्मानंतर गोकुळात जे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं त्याचं वर्णन सूरदासांनी केलं आहे. ते प्रथम आपण स्वामींकडून ऐकू आणि मग त्यावरील पद रूपा, रसिका, अनिरुद्ध आणि अश्विनी आपल्यापुढे सादर करेल. हरिओम.
हरि ओम हरि ओम हरि ओम. विशेष दिवस आहे गोकुळाष्टमी. भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे वेगळं आहे, गोपालकृष्णांचं कार्य वेगळं आहे. पण दोघांच्यामध्ये एक समान गोष्ट म्हणजे दोघांनी संबंध जगाला पुरेल अशी अध्यात्माची शिदोरी दिली. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा त्याच्यातला विशेष भाग आहे. तुकाराम महाराजांनी याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की हे जे बाललीला आहे ते रांगता रांगताच त्यांनी पूर्ण केलं. अद्भुत चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखेली. ते सोंग या रूपे सारिले अनंते पुढेही बहुतेक करणे आहे. तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. मुख्य गोष्ट आहे की धर्मसंस्थापना. धर्म होता, स्थापना नाही केली, संस्थापना केली. म्हणजे त्याला भक्कम पायावरती उभं केलं, वैचारिक भक्कम पायावरती उभं केलं, आचाराच्या भक्कम पायावरती उभं केलं. अगोदरच्या वाङ्मयामध्ये कर्मकांड होतं पण कर्मयोग नव्हता. ध्यानयोग पण असा यथातथाच होता. ज्ञानयोग भरपूर प्रमाणामध्ये होता उपनिषदांच्या मध्ये. पण अनुभूतीशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये ती व्यक्ती स्वतःमध्ये तो अनुभव कसा घेऊ शकेल हे चांगल्या रीतीने प्रस्तुत झालेलं नव्हतं, प्रगट झालेलं नव्हतं. भगवान श्रीकृष्णांनी केलं. व हा विशेष भाग आहे जीवनाचा, धर्मसंस्थापना. ज्ञानेश्वर महाराजांनी कमाल केली. ज्ञानदेव माझी योगियांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. मग किती गोष्टी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. अद्भुतता जी 11व्या अध्यायातली आहे ती पण इतकी सुंदर मांडलेली आहे. कर्म कसं करावं त्याचं उत्कृष्ट वर्णन जितकं ज्ञानेश्वरीत आहे तितकं कुठेही नाही आहे. इतर ग्रंथांमध्ये पण आहे कर्माचं, ज्ञानेश्वरीसारखं कुठे नाही. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा हो केली होय अपारा तोषाला. सगळं कर्म ही पूजा आहे आणि कधी कुसुमांसारखी असली पाहिजेत कर्म असं पण त्यात सांगितलं. मग ती कर्म आल्हाददायक असली पाहिजेत. पुष्पाच्या मध्ये सौंदर्य आणि सुगंध या दोन्ही गोष्टी तसं तुमच्या कर्मामध्ये असू दे. आणि अर्पण करणे फार सुंदर रीतीने कर्मयोग सांगितला आहे. कितीतरी सुंदर सुंदर दृष्ट. काय काय दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांचं कल्पनाच करता येत नाही अशा प्रकारचं. प्रत्येक सुखकर गोष्ट ही सुखावह होईल असं नाही, म्हणजे सुख देईल असं नाही. असं सांगताना त्यांनी असं म्हटलंय कुणी एक अजगराची उशी घेऊन झोपला. आता अजगराची उशी कोण घेणार? पण अजगराची उशी घेतली तर ती सुखकर असेल पण सुखावह होणार नाही. दृष्टांताच्या मधलं सौंदर्य इतकं विलक्षण आहे. अवतारच हे सगळे ज्ञानेश्वर भगवान विष्णू पैठणच्या विद्वानांनी बोपदेवांसारख्या त्यांनी हे
शुद्धीपत्र म्हणून म्हटलं, त्याच्यामध्ये शुद्धीपत्र काहीच नाही, आम्ही कोण तुमची शुद्धी करणार, तुम्ही ईश्वराचे अवतार आहात असं म्हटलं. म्हणून या दोन महापुरुषांचा जन्मदिवस, आणि आपलं भाग्य आहे की आम्ही, स्वामी असं म्हणायचे की मराठी भाषेत आपण जन्मलो हे आपलं भाग्य आहे. त्याच्यामध्ये अनंत प्रकाराने गोकुळाष्टमीचं वर्णन केलं गेलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांच्या अवतरण्याचं वर्णन केलेलं आहे. वार्तापत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाची डेट 25 छापली असल्यामुळे बरेचसे लोक नाही आहेत, ते आता उद्या परत एक कार्यक्रम करायला लागेल. काय करणार. नभ नभाचे निसळे, क्षोभू वाहीचे कालिंदी जळे, सासिन्नले जगाचे डोळे ते रूप पहाय. आकाशामधनं आवाज येतात, गडगड 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 आठवत आहे. याचं कारण काय आहे तर प्रत्येक ढगाला पृथ्वीकडे यायचं आहे, कारण की कृष्ण पाहायचा आहे, म्हणून त्यांच्यामध्ये धक्काबुक्की चालली आहे. सगळ्या जगाचे डोळे आतुर झालेले आहेत, ते रूप केव्हा प्रगट होणार म्हणून. सासिन्नले जगाचे डोळे ते रूप पाहावया. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा ते यमुना नदी पार करून चालले होते वसुदेव, त्यावेळेला पाण्यातल्या प्रत्येक बिंदूला असं वाटायचं की मी कृष्णाच्या पायाला स्पर्श करीन, म्हणून प्रत्येक बिंदू वर यायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे त्याला पूर आला. अजून सौंदर्य सौंदर्य. मग कृष्णाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना शांत झाली. जगाला मुक्तीचा मार्ग ज्यांनी सांगितला त्याचा जन्म बंदीखान्यात झाला. त्याच्यानंतर ते चाललेले आहेत त्यावेळेला रूप प्रगट केला. देवकी वसुदेव दोघांनाही दर्शन दिलं आणि सांगितलं की आता मी पुत्ररूपामध्ये येतोय. भारावून गेलेले होते, पण कौशल्याला पण असं दर्शन दिलेलं होतं ज्या वेळेला प्रगट होण्याच्या अगोदर. तर तिशी ते पाहून स्तंभितच झाली, काही बोलली नाही, शब्द तोंडातून नाही, काही नाही. काहीतरी माग म्हणले भगवान, काही इच्छा नाही म्हणली, काही मागायची इच्छा नाही. नाही असं नाही, माझं दर्शन फुकट जात नाही, काहीतरी माग. त्या कौशल्या म्हणले की जग राम राम म्हणून तुझ्या पाठीमागं लागतं, तू आई आई म्हणून माझ्या पाठीमागं फिरावंस अशी माझी इच्छा आहे. म्हणून बालरूप धारण केलं. कथाचं सौंदर्य आहे. पण इथं देवकीच्या नशिबात हे नाही आहे. बालरूप धारण केलं त्या क्षणात वयोग आहे, आणि तसेच ते घेऊन चाललेले आहेत. जाताना ते बंदीखान्याची दारं कुलप आपोआप गळून पडली, पारेकरी झोपले, सहज बाहेर पडले. कथामधनं असं सांगत राहत आहेत तुकाराम महाराजांचे बाल क्रीडा हे सर्वोत्कृष्ट आहे. सगळ्या संतांनी लिहिलेलं, पण तुकाराम महाराजांचं कुणी लिहिलेलं. कृष्ण बरोबर देव बरोबर असल्यानंतर बंधनं गळून पडतात, त्याचं हे उदाहरण आहे म्हणले. देव बरोबर असल्यानंतर बंधनं गळून पडतात. त्याच्यानंतर गोकुळात प्रवेश केला ज्या वेळेला कृष्णाला घेऊन वसुदेवाने, त्यावेळेला काय झालं असेल. पहिल्यांदा गोकुळात कृष्णाला घेऊन प्रवेश केल्यानंतर चिंता ते पळाली गोकुळाबाहेर. चिंता पळत गेली गोकुळाच्या बाहेर. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, देवे भीतरी प्रवेश केला. त्याने आतमध्ये प्रवेश केल्यावर चिंता निघून गेली. हे सांगतायत की तुमच्या आतमध्ये देव आहे की नाही एवढ्यावरून बघा की तुम्ही चिंता करता का नाही करता. तुमच्या आतमध्ये देव असेल तर तुम्ही चिंता करता का मला, तितक्या प्रमाणात नाही आहे, काही अंशरूपाने आहे.
पण पूर्ण जर आला तर त्या व्यक्ती चिंतारहित होते. कशा होतात आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं? चिंतालेश नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. चिंताच नाही आतमध्ये तर चिंतामणी घेऊन काय करायचं? आपण असं म्हणू शकणार नाही. आपल्याला मिळालं तर हवा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे काही वर्णनं आहेत, अप्रतिम वर्णन बाळ क्रीडेची तुकाराम महाराज. तसं वस्तुतः चर्मचक्षू नाही आहेत, काही दिसत नाहीये, पण सूरदासांनी जे वर्णन केलं असं म्हटलं जातं की भगवानांना त्यामुळे अवतरावं लागलं. त्याच्या वाङ्मयामध्ये प्रत्यक्ष भगवान आहेत. सगळं त्यावेळेला काय काय घडलं ते जर का बघायचं असेल, सूरसागर पाहायचं. सूरदासांनी इतकं बारीक सारीक वर्णन केलेलं आहे त्याचं. अगदी त्याला पाळण्यात झोका देत होती यशोदा, आणि ते पाळण्यात झोका देता 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 सगळ्यांना खुणेनीच ती गप्प करते, कारण आवाज केला तर हा उठला तर, म्हणून ती खुणेनीच गप्प करते सगळ्यांना. ती बघते आणि तो झोपेमध्ये किंचित गालवर करून हसतोय, आणि मग तिलाही हसू येतंय. हे जणू काही आपण प्रत्यक्ष पाहतोय की काय घडतंय. हे सगळं वर्णन सूरदासांनी केलं. तसं ते कृष्ण झाल्याचं आनंदाचं वर्णन आहे. गोकुळ में बदत बधाई एरी माई मै सुनके आई. म्हणजे एक गोपी दुसऱ्याला सांगते की अगो गोकुळामध्ये काय घडलंय, दुसऱ्या गावाला गेलेली मी बघून आले. मग ते काय बघून आले त्याचा वृत्तांत सांगते. माता जसोदा बली बली जाय, प्रगट आहे कृष्ण कनाई एरी माई मै सुनके आई. मी प्रत्यक्ष ऐकून आलेले, पाहून आलेले, आणि ते दुसऱ्याला सांगते. आणि ते पद आपण आता ऐकणार आहोत. बजत बधाई, गोकुल में बजत बधाई, तेरी माई मैं सुन के आई. गोकुल में बजत बधाई, तेरी माई मैं सुन के आई. गोकुल में बजत बधाई, तेरी माई मैं सुन के आई. जसोदा बलि बलि जाए, मात जसोदा बलि बलि जाए. प्रगटे है कृष्ण कन्हैया, तेरी माई मैं सुन के आई. प्रगटे है कृष्ण कन्हैया, तेरी माई मैं सुन के आई. गोकुल में बजत बधाई, तेरी माई मैं सुन के आई. नाचत वृद्ध गरुड़ अरु बालक, नाचत वृद्ध गरुड़ अरु बालक. फूलंगी बरखा बरसाई, तेरी माई मैं सुन के आई. फूलंगी बरखा बरसाई, तेरी माई मैं सुन के आई. गोकुल में बजत बधाई, तेरी माई मैं सुन के आई.
स्वामी सुख सागर सूरदास स्वामी सुख सागर सुंदर श्याम कन्हाई तेरी माई मैं सुन के आई सुंदर श्याम कन्हाई तेरी माई मैं सुन के आई में भजत बधाई तेरी माई मैं सुन के आई में भजत बधाई तेरी माई मैं सुन के आई माई मैं सुन के आई माई मैं सुन के आई. छान. या काव्याद्वारे आपण गोकुळात जाऊन आलो. सूरदासांचे बोल आणि तेही सुरात गायलेले, त्यामुळे हे वातावरण अगदी सुरमय झालेलं आहे. कृष्णाचं गोकुळातलं सख्य अवर्णनीय आहे. त्याचं अनेक कवींनी वर्णन करून प्रेमभक्तीच्या विविध छटा काव्यात वर्णन केलेले आहेत. शास्त्रीय संगीतातल्या कित्येक चीजा कृष्णप्रेमाचं रसमय वर्णन करणाऱ्या आहेत. त्यातली एक चीज अब पायल बजन लागी रे रसिका म्हणे. त्यापूर्वी त्या चीजेचे बोल सांगून त्याच्याविषयीचा भाव आपल्याला स्वामी सांगतील. हे जे संगीताच्या चीजा असतात त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्या शब्दांना महत्त्व नसतं, सुरांना महत्त्व असतं. याचं कारण शब्द कोणी समजूनच घेत नाही, म्हणून सुरांनाच फक्त महत्त्व आहे असं वाटतं. सुरांना महत्त्व आहेच आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण ते स्ट्रक्चर ज्यांनी केलेलं असतं त्याने एका भावातनं ते केलेलं असतं आणि तो भाव त्या म्हणण्यामधनं प्रगट व्हायचा असतो आणि तो कितीतरी सौंदर्यपूर्ण रीतीने प्रगट केला जातो. पण शब्द नाही कळले तर तो भाव तितका कळत नाही आणि मग त्याच्यानंतर म्हटलं जातं ते फक्त गायकीच्या अंगाने म्हटलं जातं. भावात्मकता कमी होते याचं कारण की त्या शब्दांचं सौंदर्य माहिती नसतं. मग कितीतरी वेळेला मला असं वाटलेलं आहे की हे गाणाऱ्या व्यक्तींनी समजून घ्यायला पाहिजे आणि आता इथे जे आहेत ते सगळे या पद्धतीने समजून घेऊनच गातात. कारण की आज जे अजून एक गवळण ऐकणार आहात आपण, तर ती गवळण ज्या वेळेला तिला म्हणायची आहे असं समजलं कीर्तीला, तर त्यावेळेला म्हटलं ठीक आहे. पण तिने दोनदा फोन केला की बाबा हे मला अर्थ नाही कळलेला, मला अर्थ नाही कळलेला, तेवढं मला सांगा. मला खूप बरं वाटलं कारण की ही गोष्ट समजून म्हणायला पाहिजे. तसं हे जे चीज आहे त्याच्या पाठीमागे सगळा गोकुळाच्या मधला सख्यभक्तीचा भाग आहे. पूर्णपणाने वेगळ्या वेगळ्या सख्यभक्तीचा प्रकार आहेत. एक म्हणजे सगळ्यात आल्हाददायक सख्यभक्ती कुठली असेल तर यशोदा आणि कृष्ण ही सख्यभक्ती सगळ्यात आल्हाददायक. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फक्त प्रेम, शुद्ध प्रेम भावनेच्या शिवाय दुसरं काही मिसळलेलं नाही. आणि यशोदेचा भाव इतका पक्का आहे की आपण आई आहोत आणि आपण ह्याला शिकवलं पाहिजे. पण ती प्रत्येक वेळेला त्याला शिकवत असते, रागावून शिकवत असते, झपाटे मारून शिकवत असते कृष्णाला. त्याचं वर्णन केलेलं एका कवीने की सर्वसाधारणपणे कुणालाच आपल्याला आपलं शासन केलेलं आवडत नाही, पण कृष्णाला तर अजिबातच आवडत नाही, म्हणजे फारच आवडत नाही. याचं कारण ईश्वर स्वरूप आहे आणि ईश्वर या शब्दाचा अर्थ एक अर्थ असा आहे की सत्ता चालवणे हा ज्याचा स्वभाव आहे तो ईश्वर. आणि सत्ता चालवणं हा त्याचा स्वभाव असून दुसऱ्याच्या सत्तेत आपल्याला राहायला लागतंय याचा भयंकर त्रास होतो. म्हणजे कृष्णाला जास्ती त्रास होतो. आपल्याला जो त्रास आहे तो किरकोळ आहे, कृष्णाला अतिशय त्रास होतो. कारण सत्ता चालवणे हा स्वभाव आहे असा जो ईश्वर त्यालाच कोणाला तरी सत्तेत राहायला लागतं. फार फार सुंदर वर्णन सूरदासांनी केलेलं आहे.
अडकळतो कृष्ण चालतो, अडकळतो कृष्ण चालतोय, अडकळतो चालतोय. आणि एकदा तो असा पडल्यानंतर इकडे तिकडे बघतोय, कोणी पाहिलं तर नाही, परत उठतो. मग त्याच्यानंतर उंबरठ्यापाशी आले, लांबून पाहते यशोदा, उंबरठ्यापाशी आले. आता उंबरा ओलांडायचा आहे, पण तो उंबरा काय ओलांडला जात नाही. आणि इतकी कौतुकाने यशोदा पाहते की बघ, उंबरा ओलांडायचा आहे त्याला, उंबरा ओलांडत नाही. आणि इकडे बलराम मनामध्ये हसतोय, 3 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ ज्याने व्यापलंय त्याचं नाटक बघा, असं तो म्हणतोय. उंबरा ओलांडता येत नाही. आणि त्या उंबरा ओलांडता येते असं म्हटलं तर ते तू चुप रे असं ती म्हणून यशोदा जाते त्याच्याजवळ. हा फक्त एवढंच म्हणतो, नाटक बघा. ते म्हणते तू चुप रे, आणि का ती त्याच्याजवळ जाते. त्याच्याजवळ जवळ जाऊन त्याचा हात धरून उंबऱ्यावरती पाय ठेवून उंबरा ओलांडला की मूल जसं हा करतं तशा प्रकारे कृष्ण करतोय, विजयाचा स्मित. आणि घराच्या पलीकडेच लगेच रस्ता. त्यावेळी काही कॉर्पोरेशनचे नियम वगैरे नव्हते, इतकं सोडलं पाहिजे वगैरे काही नाही. ते कोणी पाळत नाही सोडून दे, पण तरी देखील तिथं पण नव्हते. ते लगेच रस्ता होता. आणि रस्त्यावरती मग आता यशोदेच्या छातीत उंबरा ओलांडेपर्यंत छान वाटत होतं, पण त्याच्यानंतर लगेच रस्त्यावरती जाईल. आता अंगण असतं आणि अंगण ओलांडून रस्ता, तर ते जवळच रस्ता होता. गेला, हिच्या छातीत धडधड होते. कवीने असं म्हटलेलं आहे की सगळ्या जगाला ज्याने जीवन चालण्याचा रस्ता दाखवला त्याला रस्त्यावर येण्याच्यासाठी आईची मदत लागली. काव्य पण सुंदर केलेलं आहे. एक एक प्रसंग असं वाटत की बास याच्यामध्येच राहावं, या पलीकडे जाऊच नाही. पहिल्या वर्षाचा वाढदिवस मागे सांगितलेला आहे. कृष्ण भयंकर भडकतो, चिडलेला असतो आणि सारखं त्याला यशोदा म्हणते असं वाढदिवस आहे ना, आज तुझ्यासाठी खाऊ आणला की तो काय काय हातात असेल ते फेकून द्यायचा. आज तुझा वाढदिवस आहे, तुला नवे कपडे आणले, फाडून टाकले. असा राग राग राग, अरे तुझा वाढदिवस तू रागवतोस काय, असं ती यशोदा म्हणते. कवी असं सांगतो की जो अनादी अनंत आहे त्याला वर्षांच्या बंधनात टाकल्याबद्दल राग आला. हे जे सौंदर्य आहे कृष्ण कथेचं, त्याच्या पाठीमागे असलेला बोध आहे, तो बोध विलक्षण आहे. ईश्वर स्वरूप सांगतात एका बाजूला, एका बाजूला लीला पण करतात. पण गोपी आणि कृष्ण यांचं सख्य जगामध्ये खूप माहिती आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये की ते विलक्षण आहे. त्यातले प्रसंग पण अप्रतिम आहेत. कारण माखण चोरी करायला आलेल्या कृष्णाला गोपी पकडते आणि त्याला बांधून टाकते. मी तुला बांधते थांब म्हणते आणि त्याला बांधते. आणि बांधल्यानंतर तो इतकी कचकचून बांधते तर तो इतका भाबडा चेहरा करून कृष्ण आणि तो रडवेला चेहरा करतो आणि आता खूप असे आवाज काढतो की ज्यामुळे त्याला खूप त्रास होतोय. तर ती म्हणते की काय त्रास होतोय का, हो म्हणतो. काय करू, बंधन सैल कर म्हणतो. आता बंधन सैल कर ही इतकी भाबडी असते की ती आपली गाठ सैल करते. आणि तो आता बघ मी सगळ्यांना दाखवते की तुला बांधलं म्हणून, आणि ते बोलून म्हणून ती जाते बाहेर. आणि ज्यावेळी येते त्यावेळेला कृष्ण महाराज गेलेले असते, कारण बंधन हिने सैल केलेलं आहे, त्यांना निष्ठून गेला. कथा असं सांगते की देवाला बांधलं आपण तर त्यांनी म्हटलं तरी बंधन सैल करायचं नाही. आणि एक तर मी देवाला बांधलं असं लोकांना सांगायला जायचं नाही, तेवढ्या वेळात तो जातो. म्हणजे आपल्या भक्तीचं आपलं काय केलं त्याचं प्रदर्शन होता कामा नये, कथा हे सांगते. अजून पुढे असा भाग आहे की सगळेजण तिची चेष्टा करून निघून जातात आणि मग त्याच्यानंतर मग ती एकटीच रडत बसते आणि कृष्ण येतो.
तर कृष्ण येतो आणि का तो म्हणतो, अगं मी गेलो म्हणून तुला वाईट वाटतं का? वाटलं का? तो माफी मागतो वगैरे सगळं झालं. तर आता काय करू म्हणतो. तर ती म्हणते की मी जसं तुला बांधलं होतं तसं तू मला बांध, असं ती त्याला म्हणते. तो म्हणतो त्याचा उपयोग काय, मी तुला बांधून, तुम्हाला बांधलं होतं तेवढं पुरं होतं. तर म्हणले नाही नाही तुम्हाला बांध. तो बांधायला लागतो. तर तो विचारच राहतो की कशासाठी मी तुला बांधायचं आहे. तर ते म्हणले की मी असं ऐकलंय की देवाने ज्याला बांधलेलं असतं तो मुक्त होतो म्हणून तुम्हाला बांध. शब्दाशब्दांच्या मधलं सौंदर्य आहे. आणि तू बांधताना मला तुझा स्पर्श होईल तेवढ्यानेच मी मुक्त होईल. एवढं सगळं झाल्यानंतर तो कृष्ण पण कचकसून बांधतो. आणि तो कचकसून बांधल्यानंतर तिला खरंच त्रास व्हायला लागतो. ती काय नाटक करत नसते. तर तो म्हणतो काय झालं, त्रास होतं का? तो म्हणतो हो त्रास होतोय, काय करू. तर ती त्याच्याच भाषेत सांगते, बंधन थोडंसं सैल कर. तर कृष्ण म्हणतो ते मी करू शकणार नाही. माणसाने मला बांधलं तर तो बंधन सैल करतो, पण देवाने माणसाला बांधलं तर तो बंधन सैल करत नाही. कथा उच्च प्रकारचं भक्तीचं रूप सांगते की देवानेच बांधलंय. आता जसं ज्ञानी भक्ताच्या देवच प्रेमात पडलेला असतो. सगळे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे सगळे देवाच्या प्रेमात असतात, पण ज्याच्या प्रेमात देवच पडलेला असतो असं ज्ञानी भक्त, असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. तसं आहे की देवाने बांधलं तर काही करता येत नाही, माणूस सुटू शकत नाही. या सगळ्या कथाकथांच्या मधनं भक्तिभाव कसा असावा याचं दिग्दर्शन केलं गेलेलं आहे. सौंदर्यपूर्ण दिग्दर्शन केलेलं आहे. त्याच्यामधनं काही जे गोपी आणि कृष्ण यांचे जे परस्परांचे जे संबंध आहेत त्या संबंधांच्या मधनं योगस्थिती प्रगट होते. त्याच्यामध्ये भक्तिभावाने या गोपींनी कृष्णाला बांधलं. त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात की मोठे मोठे भक्तिभावाने त्यांना बांधलं. मोठे मोठे जे विद्वान आहेत त्यांना ते करता आलं नाही असं सांगायचं. तर ज्यांनी ते देवाला बांधलं त्या कसं बांधलं. त्या म्हणले की अंधारामध्ये एकल्या निरोधनी वाटा, एकट्या सगळ्या वाटा निरोधून आणि अंधारात उभ्या राहिल्या. तर हा योगाचा भाग आहे. अंधार म्हणजे वृत्तीशून्य अवस्था, त्याच्यामध्ये एकट्या आणि त्याची वाट पाहत आणि सगळ्या वाटा निरोधून, म्हणजे मन ज्या वाटांनी बाहेर जाईल त्या सगळ्या वाटा बंद करून राहिलेले, आणि मग त्यांनी त्याला पकडलं. आणि भाविक या गवळणींनी त्याला पकडलं. शहाण्या ज्या होत्या, शहाण्या मरती परी न सापडे. शहाण्या गवळणी खूप प्रयत्न केला तरी त्यांना तर सापडत नाही, पण या भाबड्या परंतु भाविक असल्या तरी देखील त्या एकट्या सगळ्या वाटा निरोधून अंधारात उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांना सापडला. आता हा सगळा योगमार्गच प्रकाशित केला वेगळ्या पद्धतीने. आणि शहाण्या मरती म्हणजे शहाण्या गवळणी म्हणजे विद्वान लोक, त्यांना तो सापडत नाही. पण एक तर भक्तिभाव विलक्षण आहे या सगळ्या कथांच्या मधनं, आणि दुसरा भाग आहे तो योगमार्ग सांगितलेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जर का वृत्तींचे जर आवाज होत असतील तर ईश्वर प्राप्ती नाही होऊ शकत. ध्यान करताना जर का वेगळ्या वेगळ्या वृत्ती आवाज करतील तर मग तुमचं ध्यान कसं लागेल, एकरूपता कशी प्राप्त होईल, नाही होणार. पण या चिजेच्या पाठीमागे हे आहे, अब पायाला बाजानं लागे रे. आता कसं की मला तुझ्याकडे यायचं तुला भेटायचं, पण जर का ही पायल वाजली तर बाकीचे लोक उठणार. मला यायचं तर आहे पण ती पायल वाजते. तशा प्रकाराने एका वृत्तीतनं इतर वृत्तींना धक्का देऊन त्या सगळ्या वृत्ती उठून बसतील. पण आता ही पायल वाजते त्यामुळे मला यायचं तर आहे, परंतु ही पायल वाजणं बंद केलं पाहिजे. पायल म्हणजे मन आहे, मनातल्या वृत्ती, ते शांत केलं पाहिजे, त्याच्याशिवाय जाता नाही येणार. कैसे कर आओ तुम्हारे पास, तुझ्याजवळ येऊ शकत नाही, कारण की ह्या भीती वाटते. ह्या सगळ्या जर का जाग्या झाल्या वृत्ती
म्हणून पायल किंचितही वाचता कामा. आणि सास ननंद मोरी जन्म की वैरण. सास म्हणजे सासू आणि नणंद जन्माची वैरणी आहेत. सास कोण आहे? देहबुद्धी ही सासू आहे. आणि नणंद कोण आहे? उपभोगाच्या इच्छा ही नणंद आहे. देह आला आणि उपभोग इच्छा या दोन्ही मिळून जन्माचे वैरी होतात. जन्माचे वैरी होतात म्हणजे काय? पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात. मग सास ननंद मोरी जन्म की बैरन सबरंग पिया हो तोरी दास. आता मी सर्वांगाने सर्व रंगांनी तुझी दास होऊन राहते. तुला काय करायचं ते कर. तुला जर का मला ओढून घ्यायचं असेल तर तू ओढून घेशील. मी तुझे दास आहे एवढं मी फक्त सांगते, बाकी मला काही सांगायचं नाही. अशा प्रकारचे हे ऐका. चीज पायल बाजन लागी रे. अब पायल बाजन लागी रे. कैसे कर आऊं तुम्हारे पास. अब पायल बाजन लागी रे. अब पायल बाजन लागी रे. कैसे कर आऊं तुम्हारे पास. कैसे कर आऊं. कैसे कर आऊं तुम्हारे पास. अब पायल बाजन लागी रे. अब पायल बाजन लागी रे. पायल बाजन कैसे कर आऊं. आ
अब पायल बाजे 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 पायल बाजन लागे रे अब पायल बाजन पायल बाजन लागे रे अब पायल बाजन लागे रे कैसे कर आऊं तुम्हारे पास अब पायल बाजन लागे रे अब पायल बाजन पायल बाजन पायल बाजन लागे रे असं सुंदर सुंदर, व्हेरी नाईस. मी आपलं रिच असल्यासारखं वाटतं मला हे लोक गायल्यानंतर. असं सुंदर गायन ऐकलं की आपल्यालाही गावंसं वाटतं. आपण आता धून म्हणूयात. आपल्याला गाता नाही येत आपण. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल
स्वामी माधवनाथांना अत्यंत आवडणारी गवळण आता कीर्तीकडून आपण ऐकणार आहोत आणि त्यापूर्वी स्वामीजी त्याचे विवरण करतील. ही गवळण प्रत्येक वेळेला म्हणण्याचं कारण स्वामीजींची आठवण आहे. जेव्हा जेव्हा केव्हा कुणी हे म्हणू शकणारे अव्वल गायक केंद्रामध्ये येतात, पहिल्यांदा स्वामी त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे. गोवळणीमध्ये एक गोड भाव असतो, वेगळाच असतो. आणि अनेक लोकांचे आहे भक्तिभावापर. प्रेमभक्ती हा कित्येक संतांचं प्रेमभक्ती आहेच आहे, पण जे काही विशेष सख्य जे प्रगट होतं ते सख्य भक्ती ज्यांच्या वाङ्मयातनं सुंदर प्रगट झालेली आहे असे काहीच संत आहेत. जसं की जनाबाई आहे, तुकाराम महाराज आहेत, पण सगळ्यांच्या वर कडी म्हणजे नामदेव महाराज. इतका गोड भाव आणि इतकं सुंदर रीतीने वर्णन कृष्णाच्या बाबतीमध्ये त्यांचं जे काही प्रेम आहे ते असं ओसंडून वाहत आहे आणि इतकं सहज आहे ते. देवा तू सागर मी तुझी लहरी, हे तर आपल्याला समजण्यासारखं आहे. म्हणजे देव कोणतरी मोठा आणि का मी त्याचा एक छोटी अभिव्यक्ती अशा स्वरूपातलं आहे, पण त्याच्यामधलं सुद्धा सौंदर्य असं आहे की देवा तू सागर मी तुझी लहरी हे म्हणता म्हणता तू सागर मी लहरी आणि का तू आंब मी मगरी, म्हणजे मी मगर जरी असेल आणि वाईट वृत्तीचं जरी असेल तरी तू पाणी आहेस, त्यामुळे मला सुद्धा तूच आश्रयस्थान आहे. म्हणजे वाईट वृत्तीचं असलं तरी आश्रयस्थान देवच आहे, असं नामदेव महाराजांचं प्रगटीकरण. अपत्याचे हित कीजे त्या जनके जरी वेडे मुके झाले देवा. लहान मुलं आहे, वेडमुका आहे, तरी देखील बापाने त्याला पाळायचंच असतं, कौतुक करायचंच असतं. तैसे मी पोसणे तुझे जीवलग अंतरीचे सांग गुजक आहे. राखीन मी नाव तुझे सर्व भावे चित्ते वित्ते जीवे येईन पायी. देवा जरी ही न म्हणशील मज नाव म्हणे लाज येईल कोणा. माझं हे एकदम वाईट मूल आहे तर तुझंच मूल आहे, तुलाच लाज वाटेल. नामदेव महाराजांचा हा सख्य भाव विलक्षण आहे. त्याच्यानंतर एकेका संतांची काही काही पदं होऊन गेली आणि त्याच्यानंतर तसं पॅरल कुणीही करू शकलं नाही. जसं ठुमक चलत रामचंद्र तसं पद नाही झालं. रामचंद्रांच्या चालण्याचं जे वर्णन आहे त्या कृष्णाच्या चालण्याच्या वर्णनाचं कधी त्या पदाशी कम्पेअर नाही होऊ शकत. असे एक एक पदं होऊन जातात. तसं जर ठुमक चलत रामचंद्र तशी गवळण आहे परब्रह्म निष्काम. म्हणजे हे जे निष्काम परब्रह्म आहे हा गवळी या घरी गवळ्याच्या घरी कशाला राहतोय, याचं कारण की तो निष्काम असला तरी प्रेम प्राप्त व्हावं, शुद्ध प्रेम प्राप्त व्हावं ही त्याची कामना आहे म्हणून तो राहिला. परब्रह्म निष्कामच आहे, पण शुद्ध प्रेम म्हटलं की त्याची कामना जागृत होती आपल्याला मिळावं म्हणून.
एका बाजूला सांगतात की देवाला शुद्ध प्रेम मिळत नाही, अचुंबित नाही मिळत. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये कुठल्या तरी वासनेचा स्पर्श असतो, त्याला काहीतरी इच्छेचा स्पर्श असतो. मी तुझ्यावरती प्रेम करतो, माझं एवढं एवढं सांभाळ म्हणून. असं काही नसलेलं प्रेम त्याला मिळत नाही. म्हणून तो ती गोष्ट आपल्याला कुठं मिळेल का हे बघत असतो. निष्काम आहे, पण या गोष्टीची कामना आहे की शुद्ध प्रेम आपल्याला कुठेतरी मिळावं, आणि हे गवळ्यांच्या घरी मिळतंय म्हणून तो तिथं राहतोय. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. आणि मग त्याच्यामध्ये त्याला सजवतात ते वाक्या वाळे, अंधू कृष्ण, नवनीत चोरी, हे सगळे त्याचे लहानपणचे खेळ. मी ज्यावेळेला सुरुवातीला ऐकतो त्यावेळेला ते अंधू म्हणजे काय हे मला कळायचं नाही. सगळे अंधू कृष्ण म्हणाले. कितीतरी लोकांना विचार माहिती नाही म्हणतात. ऐक अंधू याचा अर्थ पैंजण, वाक्या वाळे आणि पैंजण घातलेला. आणि तो एक उद्योग त्याचा नवनीत चोरी. ते अशा नवनीत चोरीच्या आनंद कथा आहेत, सौंदर्यपूर्ण सगळ्या. त्या सगळ्या गवळणी तक्रार घेऊन येतात यशोदेकडे की हा लोणी चोरतो म्हणून. त्याची सुरुवातच अशी होते की यशोदाच पहिल्यांदा एका गवळणीजवळ तक्रार करते की महाराज मोठे झालेले आहेत, घरातलं लोणी चोरतात आता. असं म्हटलं तिच्या मनामध्ये भाव निर्माण होता की माझ्या घरी आला त्यांनी चोरलं तर काय मज्जा येईल, असं तिच्या मनात तो भाव निर्माण होतो. आणि हा अंतर्यामी असल्यामुळे तो जाणतो की हिला आपण तिच्या घरी जाऊन लोणी चोरायला पाहिजे, म्हणून तिच्या घरी जातो आणि लोणी खातो. मग ती दुसरी सांगते आज माझ्या घरी आला होता, लोणी खाल्लं. ती म्हणते की माया पण घरी यावा. असं प्रत्येक वळण ती कृष्णाला अपेक्षा करते की तो आपल्या घरी यावा आणि लोणी खावं. असं ते करते आणि ते सगळं कृष्ण जाणत असतो. आणि यानंतर तक्रार घेऊन येतात. त्यावेळेला यशोदा म्हणते अगं तुम्ही ते उंच शिंक्यावर का ठेवत नाही, तो कशावर काय काय ठेवून वरती वगैरे पोरांना जमून वरतून तो फोडतो, वरती ठेवलं तर. मग अंधारात ठेवत जा म्हणले. अंधारात ठेवतो आम्ही, पण हा तिथं गेला की प्रकाश पडतो. किती तरी गोड आहेत त्या सगळ्या कथा गोकुळाच्या, की तो हा तिथं गेला की प्रकाश पडतो. मग तुम्ही बाहेर जाता तर कड्या कुलप लावून का जात नाहीत? कड्या कुलप लावून आम्ही बाहेर लक्ष ठेवून बसतो तरी आतलं लोणी चोरीला जातं. असं कसं होतं? तुकाराम महाराज म्हणतात अंतर जैसा तैसा आहे अंतर्बाह्याकारी, म्हणून ही चोरी न सापडे. आत बाहेर तो आहे त्यामुळे चोरी त्याची सापडते. सुंदर वर्णन केलेली. त्याच्यानंतर कृष्ण सांगतो की या सगळ्या खोट्या आहेत, या सगळ्या माझ्यासाठी लोणी काढून ठेवतात आणि मी चोरावा म्हणून, आणि या अंधारात लपून बसतात आणि आम्हाला बघत बसतात. आणि ज्या वेळेला मी खाऊन जातो बाहेर त्यावेळेला मला परत बघायच्या इच्छेने तुझ्याकडे तक्रार करायला येते. जीव हा ईश्वराच्यासाठी म्हणून जो प्रयत्न करत असतो त्याच्या प्राप्तीच्यासाठी, त्यालाच गोपी असं म्हटलं जातं. पण त्या गोपी आणि कृष्ण यांचं सख्य आणि ते लोणी खाणं हे फार फार उंच पातळीवरती सारभूत गोष्ट आहे. ती तुम्ही चोरून सुद्धा खा असं कृष्ण शिकवतो. सगळ्यात सारभूत गोष्ट कुठली असेल? अंतरात्मा, त्याची जाणीव, आणि ती देह इंद्रिय यांना चोरून खायला लागते. एका बाजूला योग आहे पूर्णपणे आणि एका बाजूला भक्तीचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते सांगितलेले आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकाराने. म्हणून कृष्ण कथा ही अशी एकदम समजण्यासारखे नाही, गोड तर वाटतेच पण त्याच्यामध्ये काही गूढ भाग असतो. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. तो जर प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर त्याची पावलं धरायला पाहिजेत. तो पळून जातो ना म्हणून पावलं धरा असं त्याचं दुसरा एक अर्थ आहे की ते पावलं धरा का तर तो पळूनच जातो. मग काय करा? दास्य भागावाने राहा, मग तो राहील.
तुम्ही जर का त्याच्यावरती शिजोरी करायला लागले की तो पळून जाणार. पण भक्तभावाने राहा आणि का पाऊले धरा. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिया राजमंदिरा. तो हळूहळू येतो. तो कसा येईल? रांगत रांगत म्हणजे लहान मूल जसं येतं तसं तो येतो. आपलं राजमंदिर काय? अंतःकरण हे राजमंदिर आहे. त्या राजमंदिरात तो येऊन राहायला हवा असेल तर पाऊले धरा. तुम्ही भक्त होऊन राहा, दास होऊन राहा, आणि मग तो तुमच्या राजमंदिरामध्ये येऊन राहील. आणि तो असं एकदम येत नाही, लपत छपत लपत छपत येतो हरिहा राजभुवनी. आणि तिथल्या गोकुळातल्या क्रीडा आणि काही या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशन करून ती पदं केलेली असतात, म्हणजे झालेली असतात. आणि नंदासी टाकून, नंदाला टाकून आपण बैसे सिंहासन. आता जो राजा आहे त्या राजमंदिराचा तो मी पण मला तो बाजूला टाकून तो स्वतः त्या राजसिंहासनावरती बसतो. म्हणजे त्याचं काम पूर्ण झालं की माझ्यामधला जो राजा मी आहे तो बाजूला टाकून हरी येऊन बसला की माझं काम झालं. पण तो असं एकदम येत नाही. तू विचाराने म्हणशील तर तो येणार नाही. तू दास होऊन राहा, त्याच्या मनाला येईल त्यावेळेला तो येईल आणि लपत छपत येईल. कुठल्या पद्धतीने येईल सांगता येईल. पण गोकुळातली पण हे आहे की नंतर जरा बाजूला गेला की हा जाऊन तिथं रुबाबात बसायचा सिंहासनावर. सापडला देवारी, म्हणजे देवारी सापडला म्हणजे हा लहान मुलं काय करतात की देवाघरातले देव काढून टाकणे, हे सगळी लहान मुलं करत असतात. त्यामुळे ते पोरं ज्यावेळेला लहान असतात त्यावेळेला देवांना उंच करायला लागतं आपल्याला. कुठे सापडणार? हा इकडे तिकडे जायचं, अरे दोघांत नाही. पण पद असं सांगतं की तो सगळीकडे आहे पण देवाऱ्यात सापडेल. म्हणजे तुम्ही जर का सगुण भक्ती कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो सापडेल. तुम्ही म्हणलात की सगळ्या विश्वात आहे, मग मुळीच सापडणार नाही. पण केवळ ज्ञानात्मक भूमिकेने तो सापडत नाही, भक्त भूमिकेतनं सापडतो. म्हणून तुम्ही देवारी जा. सापडला देवारी, आणि तो देवारी सापडल्यानंतर तो नुसतं तिथं आहे एवढ्या समाधान मानू नका. तो तिथं राहत नाही. जरी तिथं असला तरी देखील याला बांधा दाव्याने. दाव्याने बांधा म्हणजे दोर आणि दोरखंड दावं असं ते जाड असतं. दाव्याने बांधा. मग आता एवढं लहान पोर त्याला दाव्याने का बांधा? दोर वगैरे तो पार तोडून जातो केव्हाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही दाव्याने बांधा. म्हणजे तुमचे जे प्रेमरज्जू असतील तर ते प्रेमरज्जू घट्ट असले पाहिजेत, मोठे असले पाहिजेत, तर बळकट असले पाहिजेत, नाही तर तो सुटून नाही. बांधा दाव्याने, आणि मग तुम्हाला त्याचं पूर्ण दर्शन मिळेल. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. बहुता कष्टे बहुता पुण्ये असं करायला लागतं, असं त्यांना सांगायचं आहे. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा, आनंद पवाडे तुमचे न कळती मावा. म्हणजे माया, तुमचे पराक्रम अनंत आहेत आणि माया हे काही कळण्यासारखं नाही. तुझे पराक्रम सामर्थ्य किती आहे हेही कळण्यासारखं नाही, आणि तुझी माया ती पण कळण्यासारखी. मावा म्हणजे माया, ते कळण्यासारखं नाही. आत्ता ती त्याच्या तोंडामध्ये यशोदा पाहते की सगळं ब्रह्मांड फिरतंय. डोळे झाकून घेते, भयानक तिने झाकेले डोळे. आणि डोळे झाकल्यानंतर डोळे उघडेपर्यंत परत तो कृष्ण आणि ही आई. समजलंय देव आहे पण तरी देखील माझं मूल आहे. पण सर्व प्रकारे गोडच नातं आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. परंतु योगमाया इतकी विलक्षण आहे की प्रत्यक्ष देवाने अनंत पराक्रम केले. त्या गोकुळामध्ये मोठे मोठे राक्षस मारले, त्या पुतनेला मारलं. त्यावेळेला बरं झालं देवाने याला वाचवलं असं ती यशोदा म्हणते. याने मारलं हे तिला कळतच नाही, कारण माया.
असे सर्व पराक्रम जे जे केले त्या प्रत्येक वेळेला वाचला बाबा कृष्ण असं ते म्हणत होत्या, पण त्यांना हे दिसत होतं की हाच मारतोय, पण तरी देखील हा देव आहे असं त्यांना वाटत नव्हतं. हीच ती माया. मुळे आनंद पवाडे तुमचे, म्हणजे पवाडे म्हणजे पराक्रम पण आनंद आहेत, आणि का माया इतकी आहे की तू पराक्रम इतके आहेत तर देवच असलं पाहिजे हे कळत नाही. अनंत पवाडे तुमचे न कळती नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा, दाता रामसुखाचा. सगळं हे दातारा असं वाटतं की तूच दातार आहेस, देणारा सगळं काही तूच आहेस. तर देणार आहेस तर तू काय देशील मला? जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा. मला मुक्त करू नकोस, मला भक्त करून ठेव. जन्मोजन्मी मला जन्म घ्यायचा आहे आणि प्रत्येक जन्मात भक्ती करायची, असं मागणं मागितलं. फार सुंदर गवळ कीर्ती.
केशवा मोजी तुम्ही दातारा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा 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 नामा म्हणे केशवा ओजी तुम्ही दातारा जन्मोजन्मी घ्यावी अमुची जन्मोजन्मी घ्यावी अमुची हीच चरण सेवा जन्मोजन्मी घ्यावी अमुची ही चरण सेवा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा गवरिया घरी तोहा गवरिया घरी तोहा गवरिया घरी तोहा गवरिया घरी तोहा वाक्यावारे अंधु कृष्णा वाक्यावारे अंधु कृष्णा वाक्यावारे अंधु कृष्णा वाक्यावारे अंधु कृष्णा नवनीत चोरी हा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म 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 निष्काम तोहा आज जे आले नाहीत त्यांचं किती चुकलं असेल असं आपल्या मनाला फार सुंदर त्या गवळणीला न्याय मिळाला असं मला वाटतं. अशा या सुंदर बाललीला वर्णन करणाऱ्या गवळणीचं आणि तितकंच सुंदर गायन ऐकून आपण कृष्ण प्रेमाच्या पदांकडे जात आहोत. गोपीकृष्ण संबंधाचा आध्यात्मिक अर्थ खूप गहन आहे. तो आता स्वामीजींकडून आपण ऐकूयात. गोपीकृष्ण संबंधाचा आध्यात्मिक अर्थ हाच आहे की म्हणजे जिथे जिथे म्हणून अशा प्रकारचे संबंध व्यक्त केलेले आहेत त्याच्यामध्ये जीव हा परमात्मा प्राप्तीची इच्छा करणारा जो जीव आहे त्याला गोपी म्हटलेलं आहे. आणि कृष्ण म्हणजे आकर्षित करून घेणारा आत्मा. कर्षयती इति कृष्ण असं त्याचं वर्णन आहे. त्या तो परमात्मा जो आकर्षण करून घेतो तो कृष्ण आहे. पण त्या सगळ्याला नुसतं तात्विक स्वरूप न देता मानवी भावभावनांच्या सहित प्रेमस्वरूप दिल्यामुळे त्याला एक रंग आलेला असतो. म्हणून त्याच्यावरती रंग आहे प्रेमाचा रंग आहे पण आत्म्याला त्याचा गाभा जो आहे तो अध्यात्म आहे. अशा प्रकारचं गोपीकृष्ण संबंध आहे. कित्येक वेळेला ते पद ऐकल्यानं असं वाटतं की असं कसं म्हटलं असेल. आधीच्या भ्रतारे पुरा नवे काम म्हणून व्यभिचार टेकी आले. तुकाराम महाराज. आधीच्या भ्रतारामुळे माझा काम पूर्ण झाला नाही त्यामुळे मी व्यभिचार करायला टेकले आणि या परपुरुषाशी रत झाले. परपुरुष याचा अर्थ परमपुरुष आणि आधीचा भ्रतार म्हणजे देह.
त्यामुळे त्या देहाशी संबंधित राहून मला कधीच इतका आनंद झाला नाही. पण त्या देहाच्या पलीकडे असलेला जो परपुरुष आहे त्याच्याशी जेव्हा मी संयुक्त झालं त्यावेळेला मला खरा आनंद झाला. म्हणून त्या गवळणीचा अर्थ वरवर बघितलं तर ते असं कसं लिहिलं असेल असं वाटावं असं वाटतं, परंतु त्याच्यामध्ये अशा प्रकारची आध्यात्मिक असं गाभा आहे त्या सर्व गवळणींना. म्हणून ते थोडे सांभाळून वाचायला पाहिजे आणि त्याच्या अर्थ पण थोडेसे सावकाश समजून येतील आतमधनं. अशा रीतीने त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर ते प्रगट होतं. अशी जी एक चीज आहे की अजौन आहे सुदर प्रिय, अजौन आहे सुदर प्रिय श्याम किन सुदर जिने बस करलीने. म्हणजे अजून तो परतून आलेला नाही. किती वेळ मी वाट पाहिली तरी देखील तो परतून नाही आलेला. वाट तर पाहते पण तो परतून तर तो येत नाहीये आणि जिकडे जातो तिकडंच राहतो जिकडे जातो तिकडंच राहतो. किन सुदर तिने बस कर तिने. राखायचं कारण असं आहे की चारी धाम त्याला राखायचे असतात. राखो चारो धाम. चारी धाम त्याच्या सत्तेखाली आहे त्यामुळे त्याला ते सगळं बघायला लागतं. तुकाराम महाराजांनी पण असं म्हटलेलं आहे की त्याला खूप काम आहे, त्याला सगळं जग बघायचं असतं, पण त्याला कायतरी त्याचं एकच तरी एक पोर आहे का त्याला. पण मजसी माहेर दुसरे नाही, पण मला मात्र तोच माहेर आहे, मला दुसरं माहेर नाही. त्याला अनेक पोरं आहेत पण मला मात्र माहेर तेच आहे. तर तो खूप कामात आहे. पण महाराज असं म्हणतात की तो खूप कामात आहे असं असलं तरी आपण हाका मारणं सोडायचं नाही. नाही तर तो सारखा वेगळा आहे आणि आम्ही पण त्याची वाट पाहत बसतोय. असं नाही आपण हाका मारत बसलो पाहिजे. तशी ही वाट पाहती आहे. त्याला काही कमी आहे का. त्याला सगळे चारी धामं राखायचे असतात. जिकडं जातो तिकडं त्याचं काम असेल. ही गोपी विचार करते. त्याच्यासाठी प्रत्यक्ष तर त्याला जायला लागत नाही, पण ही गोपी प्रेमभावाने विचार करते. त्यामुळे ती तत्वज्ञानाच्या अंगाने विचार करत नाही, ती प्रेमभावाने विचार. प्रेमभाव आणि तत्वज्ञानाच्या मध्ये हा फरक असतो. तत्वज्ञान म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड की तो सगळीकडे आहे अमकं तमकं, पण त्याचा अनुभवच येत नाही. पण प्रेमभावामध्ये इथे सगळीकडे मी व्यापून आहे. मी डोकं कुठे टाकायचं ते सांग. अर्जुन म्हणतो की इथं मी डोकं टाकेन, मी इथं डोकं टाकेन. तो असं म्हणून मी सगळीकडे, मी डोकं कुठे टाकणार. असं सगुण भक्ती आहे. आणि त्या सगुण भक्ती प्रेमाचं त्याच्यामध्ये त्याला तत्वता त्याला सगळं जग पाहायचं असेल, परंतु मला त्याला पाहायचं आहे. आणि तो काही जिकडं जातो तिकडंच असतो, परतून काही येत नाही. सगळी रात्रभर मी जागते आहे आणि मी विसरून गेलेले आहे. मी कोण आहे याचा पण मला विसर पडला आहे. त्याचा अमुक नाव आहे हे पण मी विसरले. इतकी उत्कंठा प्रबळ झाली की फक्त मन त्याच्याशीच जोडलं गेलं, त्याचं नाव पण मी विसरून गेले. असा अंतिम क्लायमॅक्स या पदामध्ये फार सुंदर असे निघाते.
सुधर प्रिय श्याम जौन आए, सुधर प्रिय श्याम जौन आए, सुधर प्रिय श्याम जौन आए, नाए अजौन आए, सुधर प्रिय श्याम कीन सुधर जिन बस कर लीले, कीन सुधर जिन बस कर लीले, राखे चार नाम जौन आए, सुधर प्रिय श्याम जौन आए। श्याम जौन आए,
तो भाव त्याच्यासाठी म्हणून ती व्याकुळता, पुन्हा पुन्हा येणार आहे ते अंतःकरणातले भावनेचे कड, फार सुंदर व्यक्त. नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण गायन भजनाने श्रीकृष्ण जन्माचा आनंद साजरा केला. या कार्यक्रमाचा उपसंहार आता आपण भजनाने करणार आहोत, पण त्याच्यापूर्वी काही निवेदने. या अशा संगीतमय वातावरणात ही निवेदनं थोडं अरसिकपणाचं जरी असलं तरी ते क्रमप्राप्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या परमामृत चिंतन या पुस्तिकेच्या ऑडिओ सीडीज पुनर्मुद्रित होऊन आल्या आहेत. ज्यांना नवीन सीडीज हव्या असतील त्यांनी जुन्या देऊन काउंटरवरून त्या घ्याव्यात. ह्या मागच्या सीडीजमध्ये तर काही सीडीजच्या बाबतीत असा प्रश्न होता की नंतर एकदम 10 वरती जात होतं वगैरे, तर त्यांनी ते बदलून घ्यायला हरकत नाही. दरवेळेला ते इथे अवेलेबल असतील. दिनांक 2 ऑक्टोबर रविवारी स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटन समारंभ गणेश कलाक्रीडा मंच येथे सकाळी 9 ते 11:30 या वेळेत आहे. इच्छुक साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा. सर्वांनीच लाभ घ्यावा. आवाज नाही, त्याला व्हॉल्यूम तिथे ॲडजस्ट. हां हरिओम. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रविवारी स्वरूपयोगाश्रम येथे शिबिर होणार आहेत. प्रत्येक शिबिर 125 साधकांसाठीच असल्यामुळे इच्छुक साधकांनी लवकरात लवकर नावनोंदणी स्वरूपयोग कार्यालयात करावी. येथील पुढील प्रवचन दिनांक 4 सप्टेंबर रविवारी सकाळी 7:40 वाजता युवा स्वाध्याय व सकाळी 8 ते 9 गीता ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल. दिनांक 5 सप्टेंबर सोमवार गणेश चतुर्थी असल्यामुळे लीला नीना गोरे यांचे निवासस्थान नातूबाग येथील ध्यानकेंद्र होणार नाही, याची कृपया सर्व साधकांनी नोंद घ्यावी. सर्व साधकांना ही विनंती आहे की स्वामी आणि आशाताईंना कृपया कोणी गोड किंवा तिखट खाद्यपदार्थ देऊ नयेत. आज गोकुळाष्टमीच्या मंगल दिनापासून स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग ज्ञानेश्वरींचे 30 दिवसात पूर्ण होणाऱ्या पारायण पद्धतीचा शुभारंभ झाला आहे. हे पारायण गीता श्लोक त्यावरील भावार्थ गीता आणि भावार्थ गीता त्यावरील भावार्थ गीता हे पारायण गीता श्लोक त्यावरील भावार्थ गीता आणि अभंग ज्ञानेश्वरी या क्रमाने करायचे आहे. या पारायणाला रोज 1.5 तास एवढाच साधारण वेळ लागेल. अशा मर्यादित ओव्यांचेच असणार आहे. प्रत्येक दिवशी एक अध्याय किंवा अध्याय मोठा असेल तर त्याचे विभाग करून त्यातील मर्यादित ओव्यांच्या संख्येची निश्चिती स्वामींनी केलेली आहे. हा क्रम आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा स्वरूपयोगच्या वेबसाईटवर किंवा फोरमवर उपलब्ध होईलच. ज्यांना यासाठी अभंग ज्ञानेश्वरी भावार्थ गीता हे ग्रंथ हवे असतील त्यांनी आपले नाव अभंग ज्ञानेश्वरी हवी असल्यास ते सांगावे व आपला व्हॉट्सअप नंबर बाहेर काउंटरवर द्यावा. त्याच्याबद्दल मी काही गोष्टी सांगतो की एक तर पारायण हा भाग जो असतो त्या पारायणामध्ये भरपूर वाचन असतं. एकेका दिवशी 5-5 अध्याय वगैरे वगैरे असे वाचले जातात. मग त्यामुळे काय होतं की भयंकर घाई होते आणि त्याच्यानंतर वाचताना आपण काय वाचतो आहे हे कळत नाही आणि मग बराबर नुसतं ते पूर्ण करण्याकडे एकंदर कल राहतो. जे काही जमेल तेवढं आपल्या आतमध्ये जातं पण ते सगळं जात नाही. म्हणून आता असा विचार केला की थोडा वेळच असतो प्रत्येकाला दिवसामध्ये आणि प्रत्येक वेळेला लोक कुठेतरी जमणार केव्हा. त्याच्यापेक्षा ही पारायण पद्धती अशी केलेली आहे की ती तुम्ही तुमच्या घरी करू शकता, एकटे करू शकता, ग्रुप असेल तर ग्रुपने करू शकता, जेवढा वेळ असेल त्यानुसार करू शकता. आपण त्यासाठी म्हणून साधारणपणे एका दिवशी
1 ते 1.5 तास लागेल एवढाच भाग घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे लहान लहान अध्याय आहेत ते एका तासामध्ये अशा पद्धतीने पूर्ण होतात. परंतु ते खूप वाचायचं नाही आहे, तेवढंच वाचायचं आहे, शांतपणाने वाचायचं आहे, गडबड करायची नाही. आणि त्याच्यावर भावार्थगीता घेण्याचं कारण असं आहे की भावार्थगीतेमध्ये ज्या पद्धतीने मांडलेलं आहे ते जर का आम्ही ऐकलं तर आम्हाला असं वाटतं की आपल्याला सगळं समजलंच, ते पूर्णपणाने समजतंच. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. अनेक माझे तसे तुझेही जन्म होऊनी गेले ते मी जाणे सर्व हरी म्हणे न तू जाणसी आपुले. स्मरे जन्म ते सर्वही येथे ईशत्वे वावरुनी परी अर्जुना तुझ स्मरण ना जीवत्व दशा म्हणून. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला दाद द्यावीशी वाटते, इतकं सुंदर स्वामींनी ते भावार्थ गीतेमध्ये ते चारतेलं. म्हणजे काय असतं की ज्ञानेश्वरी नुसती वाचली होती, आपण काय वाचतोय कळत नाही. त्या गीतेच्या सूत्राला धरून ती ज्ञानेश्वरी हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गीतेचा श्लोक तो विषय आहे की जी ज्ञानेश्वरी आहे. आणि तो जो श्लोक हा विषय आहे तो आम्हाला कळत नाही संस्कृतमध्ये, भावार्थ गीता वाचायची. तो श्लोक सोडायचा नाही, तो श्लोक वाचायचा, भावार्थ गीता वाचायची. अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. तर आता हे आपल्याला फारसं कळत नाही, पण आता हे समजेल. अज अविकारी जगत प्रभू तरी निज प्रकृती वेडून माया योगे जगी संभवे जणू रूपा येऊन. न मोडिता ती स्वतंत्रता निज धनंजया निसंगी अमूर्त असुनी पहा अवतरे जगात कार्या लागी. त्याच्यानंतर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानम सुजाम्यहम. हे जे आहे ते साधुजना ते संरक्षाया दुष्टा दूर कराया जन्मतो जगी मी युगायुगी धर्म पुन्हा स्थापाया. पापनाशुनी जना दाखवी धर्म आणखी नीती संता हाती आत्मसुखाची गुढी उभारी जगती. आणि साधकांक करवी डंका घडवी वैराग्याचा विवेक दीपा उजळून सोपा करी मार्गमुक्तीचा. करुण्याकरता असे तत्वता जन्मुनी ही अजन्मा जगदुद्धरणास्तव मी नामी होतो असुनी अनामा. अशा रीतीने परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुद्दामून हे श्लोक घेतलेले आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल. या परी माझे जन्मकर्म हे दिव्य जाणता दिव्य तत्वता जाणे तो मज पावे तया स्वभावे पुन्हा न जन्मा येणे. अशा प्रकारे भगवद्गीता नंतर भावार्थ गीता आणि त्या भावार्थ गीतेनंतर आपण अभंग ज्ञानेश्वरी वाचायचे. त्याचा पद्धत आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आपुल्या भक्तांचा घेऊन कैवार येतो अवतार धरोनिया मग अज्ञानाचा गिळोनी काळोख सीमा तोडी देख अवधर्माची. उभारितो संता हाती सौख्य ध्वज फाडितो सहज पापलेख करोनिया दैत्य कुळाचा संहार साधूंसी सत्कार देववितो. धर्मनीती यांची करोनिया भेट दोघांचे ही गाठ बांधितो मी. अविवेक रूपी फेडोनिया मसी विवेक दीपासी उजळितो. तदा स्वानंदाची दिवाळी साचार होय निरंतर योगियांसी. आत्मसुखे विश्व भरोनिया जाई धर्मचितो पाही नांदे जगी. आणि भक्तजन सत्वसुखे जाण होती परिपूर्ण पंडुसुता. पापलया जाते पुण्य उजाडते जेव्हा प्रगटते मूर्ती माझी. असे सुंदर भावार्थ गीता आणि अभंग ज्ञानेश्वरी. तर आपण असं ठरवायचं की आम्ही एक तरी पारायण करू.
महिन्यातनं दररोज आम्हाला थोडा 1 ते 1.5 तास द्यायचा आहे दररोज. आणि समजा असं वाटलं की मला एकदम सलग 1-1.5 तास नाही द्यायचा आहे, सकाळी थोडा वेळ द्या, संध्याकाळी थोडा वेळ द्या, पण तेवढा भाग त्या दिवशी पूर्ण करायचा. म्हणून प्रत्येकजण घरी हे करू शकणार आहे आणि ग्रुपमध्ये तर खूप मजा येतेच, म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही. पण ज्यांना कुणाला हे अभंग ज्ञानेश्वरी आणि भावार्थ गीता हे सगळं सगळ्यांच्यापर्यंत कसं पोचायचं याचा आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. ते म्हणायचं आणि त्याच्यानंतर त्याचं वाचन करायचं. प्रत्येकाने गीता समजून घ्यायची, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. गीता समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी अभंग ज्ञानेश्वरी आणि ते गीतेचा अर्थ समजून घेण्यासाठी भावार्थ गीता. असं कॉम्बिनेशन करून आपण एका वर्षात हे सगळं जे गीतेमध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, जो भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, ते सगळं एकदा समजून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं तर पुन्हा पुनरावृत्ती करू. परंतु आम्हाला या वर्षामध्ये, या गोकुळाष्टमीपासून पुढच्या गोकुळाष्टमीपर्यंत जेवढं जमेल तसं, परंतु याचं पारायण घरी करावं, ग्रुपमध्ये करावं, जसं करता येणं शक्य आहे तसं करावं. त्यासाठी ज्यांना अभंग ज्ञानेश्वरी पाहिजेल आहे आणि भावार्थ गीता हवी आहे, त्या दोन्ही ग्रंथ एकतर आपल्या कार्यालयामध्ये उपलब्ध होतील किंवा भांडारकरच्या कार्यालयात, तसंच या ठिकाणी तेजोनिधीवरती ध्यान केंद्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतील. तुम्ही कळवा, तुमचा फोन नंबर जर का दिलात आणि आम्हाला हे पाहिजेल आहे तसं जर का तुम्ही त्या ठिकाणी दिलं तर ते व्हॉट्सअपवरतीच देखील पाठवता येईल. समीरने त्याचा मोबाईल ॲप पण तयार केलेला आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत ते सगळं येईल. उच्चार पद्धती येईल, सगळं येईल, पद्धत येईल, उच्चार पद्धत येईल. त्याच्यानंतर संबंध भावार्थ गीता पण येईल त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जर का ते पुस्तक नसलं तरी देखील तुम्हाला वाचता येईल. पण ते तुम्ही व्हॉट्सअपवरती आहात का ही पहिली गोष्ट. असाल म्हणजे बहुतेक जण असतात. ईमेल तुमचा ईमेल आणि फोन नंबर द्यावा, म्हणजे आम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. हे विस्तृत विवरण करण्याचं कारण असं आहे की हा अभिनव उपक्रम आहे. त्यामुळे पारायण केव्हा होईल, आम्ही तिथं केव्हा जाऊ, तो प्रश्न नाही. आम्ही दररोज घरी करू आणि थोडंच करू, परंतु ते नीट करू. अशा पद्धतीने आपण यावर्षी जणू काही ही एक प्रकारची चळवळ आपण चालवणार आहोत, ज्याला आध्यात्मिक चळवळ म्हणतात. समजून घेऊनच करायचं, हे न समजता करण्याचे प्रकार नाही करता कामा. म्हणून समजून घेऊन करण्यासाठी म्हणून आपण ही पद्धत सेट करतो आहोत. सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, असं या गोकुळाष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांना आणि स्वामी स्वरूपानंदांना स्मरून मी सगळ्यांना आवाहन करतो. ध्यान केंद्रामध्ये पारायण होणार आहे, म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ध्यान होईल आणि मग त्याच्यानंतर पारायण होईल. आणि मधले दिवस जे आहेत मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ते 3:30 वाजता पारायण होईल. म्हणून तेजोनिधी ध्यान केंद्र त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्ही केव्हाही आलात तरी देखील, कोणत्याही दिवशी आलात तरी देखील तुम्हाला हे मिळेल. आता आपण भजन म्हणून रंगलेल्या कार्यक्रमाचा उपसंहार करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।